वेलकम टू इझी लर्निंग अकॅडमी स्टुडंट्स. आतापर्यंत आपण KCL पर्यंत आपला पोर्शन स्टडी केला होता. आपल्याला आता KVL स्टडी करायचा आहे. पण KVL स्टडी करण्यासाठी आपल्याला सर्किटच्या रिगार्डिंग इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज माहीत असल्या पाहिजे. म्हणजे नोड काय आहेत, मेश काय आहे, लूप काय आहे, ते जर आपल्याला माहीत असेल तरच आपल्याला सर्किट स्टडी करता येईल. तर त्यासाठी आपण आज काय बघणार आहे, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज रिगार्डिंग एनी सर्किट. तर पहिली जी टर्म आपली आहे ती आहे ॲक्टिव्ह इलेमेंट. ॲक्टिव्ह इलेमेंट आपण ॲक्टिव्ह कोणाला म्हणतो की ज्याच्यामध्ये एनर्जी असेल. कोणामध्ये जर एनर्जी असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ॲक्टिव्ह पर्सन. तसंच इथे काय आहे, सर्किटमध्ये जो इलेमेंट सर्किटमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतो त्याला आपण काय म्हणणार, ॲक्टिव्ह इलेमेंट. म्हणजे ॲक्टिव्ह इलेमेंटची डेफिनेशन काय आहे, इलेमेंट विच सप्लायज इलेक्ट्रिकल एनर्जी टू द सर्किट. म्हणजे जो इलेमेंट सर्किटमध्ये एनर्जी सप्लाय करतो त्याला आपण काय म्हणणार, ॲक्टिव्ह इलेमेंट. तर इथे कुठला इलेमेंट एनर्जी सप्लाय करतो, जी आपली 12 वोल्ट बॅटरी आहे ती काय करते, आपला या सर्किटला एनर्जी सप्लाय करते. सप्लाय कोण करेल, एकतर AC जनरेटर असेल, DC जनरेटर असेल, किंवा AC पॉवर सोर्स असेल किंवा DC पॉवर सोर्स असेल. हे काय करतात, एनर्जी सर्किटला सप्लाय करतात. तर ॲक्टिव्ह इलेमेंट कोणाला म्हणायचं, असा इलेमेंट जो सर्किटला इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करतो. समजलंय. तर इथे कोण आहे, असं 12 वोल्ट बॅटरी इज अ ॲक्टिव्ह इलेमेंट. समजलंय. नेक्स्ट आपण बघू पॅसिव्ह इलेमेंट. तर पॅसिव्ह इलेमेंट कोणाला म्हणायचं, मग इलेमेंट विच रिसिव्स इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे असा इलेमेंट की जो सर्किटमधली इलेक्ट्रिकल एनर्जी स्वतः वापरतो किंवा स्वतः घेतो त्याला काय म्हणायचं, पॅसिव्ह इलेमेंट. तर इथे पॅसिव्ह इलेमेंट कोण कोण आहेत बघा. 12 वोल्ट बॅटरी पॅसिव्ह इलेमेंट आहे का, नाही, कारण ती काय करते, स्वतः एनर्जी सप्लाय करते. त्याला काय म्हणायचं, ॲक्टिव्ह इलेमेंट. तर पॅसिव्ह इलेमेंट कुठले कुठले आहेत, R1 R2 R3 R4 हे काय आहेत, पॅसिव्ह इलेमेंट आहेत. का, कारण हे इलेक्ट्रिकल एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. रेजिस्टन्स काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये करतो, हीट एनर्जीमध्ये. कुठल्याही हीटिंग इलेमेंटमध्ये काय यूज केलेलं असतात, रेजिस्टन्स यूज केलेले असतात. रेजिस्टन्स काय करतात, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जीमध्ये करतात. म्हणजे हे एनर्जी काय करतात, ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे एनर्जी रिसीव्ह करतात. तर तुमच्या घरात ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इलेमेंट कुठले कुठले आहेत, जो तुमचा स्विच बोर्ड आहे तो कुठला इलेमेंट आहे, ॲक्टिव्ह इलेमेंट आहे. आणि जे तुमचे बल्ब, TV, फ्रीज हे जे आहेत इक्विपमेंट त्याला काय म्हणतात, पॅसिव्ह इलेमेंट, की जे एनर्जी रिसीव्ह करतात. तर इथे कुठले कुठले आहे सर्किटमध्ये, मग रेजिस्टन्स R1 R2 R3 अँड R4 आर दी पॅसिव्ह इलेमेंट्स. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इलेमेंट समजले. नेक्स्ट आपण बघू नोड. नोड काय आहे, की असा पॉईंट जिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स कनेक्ट केलेले असतील. नोडची डेफिनेशन काय आहे, ए नोड ऑफ अ नेटवर्क इज अन इक्विपोटेन्शियल सरफेस ॲट विच 2 or more सर्किट एलिमेंट्स आर जॉईंट. म्हणजे असे पॉईंट सर्किटमधले की जिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सर्किट एलिमेंट कनेक्ट केलेले आहेत. असे कुठले कुठले पॉईंट आहे, मग बघा ए पॉईंट. बघा ए पॉईंटला कुठले कुठले सर्किट एलिमेंट कनेक्ट केलेले आहे, 12 वोल्ट बॅटरी आणि रेजिस्टन्स R1 हे 2 सर्किट एलिमेंट ए पॉईंटला कनेक्ट केलेले आहे. बीला कुठले कुठले कनेक्ट केलेले आहे, R1 R2 R3 हे बी पॉईंटला कनेक्ट केलेले आहे. सीला कुठले कुठले कनेक्ट केलेले आहेत, R3 आणि R4. आणि डीला कुठले कुठले आहेत, R4 R2 आणि 12 वोल्ट. म्हणजे ABCD हे काय आहेत, नोड्स आहेत. का, इथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सर्किट एलिमेंट एकमेकांना कनेक्ट केलेले आहे. नोड समजले काय आहे, असे पॉईंट की जिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सर्किट एलिमेंट कनेक्ट केलेले असतात. आपल्या सर्किटमध्ये कोण कोण नोड आहेत, ABC आणि D. नोड्स ओळखता येतील जिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सर्किट एलिमेंट कनेक्ट केलेले आहेत. नेक्स्ट आहे जंक्शन. जंक्शन कशाला म्हणायचं, सिंपल आहे. नोड काय आहे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त सर्किट एलिमेंट जिथे कनेक्ट केलेले आहे त्याला आपण काय म्हणतो, नोड. जंक्शन कशाला म्हणायचं, जिथे 3 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट कनेक्ट केलेले असतील. जंक्शन काय आहे, मग जंक्शन इज दॅट पॉईंट इन अ नेटवर्क व्हेअर 3 or more सर्किट एलिमेंट्स आर जॉईंट. म्हणजे असं पॉईंट सर्किटमधले की जिथे 3 किंवा त्यापेक्षा जास्त सर्किट एलिमेंट कनेक्ट केलेले आहेत. असे कुठले पॉईंट आहेत, ए बघा. एला जंक्शन म्हणता येईल का आपल्याला, नाही. का, कारण तिथे 2 सर्किट एलिमेंट आहे, 12 वोल्ट बॅटरी आणि R1. सी आहे का जंक्शन, नाही, कारण तिथे फक्त 2 सर्किट एलिमेंट आहेत, R3 आणि R4. जंक्शनची कंडिशन काय आहे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त सर्किट एलिमेंट पाहिजे. तर असे कुठले पॉईंट आहे, मग बी आणि डी. कसे बघा, बीला कुठले कुठले सर्किट एलिमेंट आहेत, रेजिस्टन्स R1 R2 आणि R3. तसंच डीला कुठले आहेत, 12 वोल्ट बॅटरी, R4 आणि R2. तर जंक्शन कुठले कुठले आहेत, बी आणि डी. बी आणि डीला आपण काय म्हणणार, जंक्शन.
हिअर B and D आर जंक्शन. नेक्स्ट आहे ब्रांच. ब्रांच कशाला म्हणायचं, आपल्याला जंक्शन माहिती आहे. जंक्शन काय आहे, 3 or more पॉईंट्स जिथे कनेक्ट केलेले आहेत त्याला काय म्हणायचं, जंक्शन. आणि ब्रांच कशाला म्हणायचं, ब्रांच काय आहे की सर्किटमधला असा पाथ की ज्याने आपल्याला दोन्ही जंक्शन कनेक्ट करता येते. म्हणजे काय की सर्किटचा असा पार्ट की दोन जंक्शन पॉईंटच्या मध्ये लाय करतो. ब्रांचची डेफिनेशन काय आहे, ब्रांच इज दॅट पार्ट ऑफ अ नेटवर्क विच लाईज बिटवीन 2 जंक्शन पॉईंट. म्हणजे 2 जंक्शन पॉईंटला कनेक्ट करणारा पाथ त्याला काय म्हणतात, ब्रांच. तर ब्रांच कुठले आहेत बघा, जंक्शन कुठले आहे, बी आणि डी. यांना कनेक्ट करणारे पाथ कुठले आहे, बी ए डी किंवा बी सी डी किंवा बी आणि डी. हे 3 पाथ काय करतात, दोन्ही जंक्शन पॉईंटला कनेक्ट करतात. म्हणजे जंक्शन पॉईंटचे कनेक्शन पॉईंट्स कुठले कुठले आहेत मग, बी ए डी, बी सी डी आणि बी आणि डी. हे 3 काय आहेत, ब्रांचेस आहेत. का, कारण हे पाथ दोन्ही जंक्शन पॉईंटला काय करतात, कनेक्ट करतात. ब्रांचेस समजलंय, ब्रांचेस काय आहे, ए पार्ट ऑफ अ नेटवर्क विच लाईज बिटवीन दी 2 जंक्शन पॉईंट्स. असा पाथ नेटवर्कचा की दोन्ही जंक्शनला जॉईन करतो. नेक्स्ट आहे लूप. आपण लूपची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल. लूप म्हणजे काय असतं, सर्क्युलर पाथ किंवा असा पाथ की जिथला स्टार्टिंग पॉईंटपासून आपण स्टार्ट केलं तर आपण परत एंडिंग पॉईंटलाच येतो. तुम्ही कुठली प्रदक्षिणा मारली असेल, प्रदक्षिणा एक लूप आहे. का, जिथनं आपण प्रदक्षिणा स्टार्ट करतो तिथेच आपण काय करतो, परत येताना एंड होतो. त्याला काय म्हणायचं, लूप. आता इथे लूप कुठले कुठले आहेत बघा. लूपची डेफिनेशन काय आहे, ए लूप इज एनी क्लोज्ड पाथ ऑफ अ नेटवर्क. म्हणजे काय, क्लोज्ड पाथ. क्लोज पाथ केव्हा असेल, जेव्हा स्टार्टिंग पॉईंटपासून आपण स्टार्ट झालो तर परत आपण एंडिंग पॉईंटला आलो पाहिजे. असे कुठले कुठले लूप आहेत आहे, आपण जर एपासून स्टार्ट झालो तर आपल्याला कुठले कुठले पाथ आहेत, एपासून आपण बीला जाऊ, बीपासून सीला जाऊ, सीपासून डीला जाऊ, डीपासून परत एला जाऊ. म्हणजे हा काय झाला, एक लूप झाला. तसंच एपासून बीला जाऊ, बीपासून डीला जाऊ, डीपासून परत एला येऊ, हा पण एक काय झाला, लूप झाला. तसंच बीपासून आपण स्टार्ट केलं तर बीपासून सीला जाऊ, सीपासून डी, डीपासून बी, हा पण एक काय आहे, लूप आहे. लूप समजलं काय असतात, क्लोज्ड पाथ ऑफ द नेटवर्क. लूप समजले. लूप काय आहे, जे आपण मराठीमध्ये प्रदक्षिणा म्हणतो त्यालाच इथे करंट काय आहे, करंट जिथे जिथे प्रदक्षिणा म्हणू शकतो त्याला काय म्हणायचं, लूप म्हणायचं. समजलंय. तर इथे लूप कुठले कुठले आहे, ए बी डी ए किंवा बी सी डी बी किंवा ए बी सी डी ए. इथे करंट काय करू शकतो, सर्किटमध्ये प्रदक्षिणा मारू शकतो, त्याला काय म्हणायचं, लूप. नेक्स्ट काय आहे, मेश. मेश कशाला म्हणतात, ए इलेमेंटरी फॉर्म ऑफ अ लूप इज कॉल्ड ॲज मेश. म्हणजे काय की असा लूप का ज्याच्यामध्ये दुसरा लूप नसला पाहिजे. आपले लूप कुठले कुठले होते, ए बी सी डी ए. दुसरा कुठला होता, ए बी डी ए, बी सी डी ए. पण इथला जो सर्वात मोठा लूप आहे बघा, ए बी सी डी ए, यामध्ये परत 2 लूप्स आहेत. तर याला मेश म्हणता येणार नाही. मेश कशाला म्हणायचं, की असा लूप की ज्यामध्ये अजून एक लूप नसला पाहिजे. मोस्ट इलेमेंटरी फॉर्म ऑफ अ लूप इज कॉल्ड ॲज मेश. म्हणजे असा लूप की ज्याच्यामध्ये दुसरा लूप नसला पाहिजे, त्याच्या आतमध्ये अजून एक लूप नसला पाहिजे, त्याला काय म्हणायचं, मेश. तर इथे मेश कुठले आहेत, ए बी डी ए. इथे अजून कुठला लूप आहे का आतमध्ये, नाही. तसंच बी सी डी बी पण काय आहे, मेश आहे. मेश कुठले कुठले आहेत, ए बी डी ए आणि बी सी डी बी. का, यांच्यामध्ये अजून कुठलेही लूप नाही. म्हणजे हे सर्वात छोटे छोटे लूप आहे. तर जो सर्वात छोटा लूप आहे की ज्याच्यामध्ये आतमध्ये अजून कुठलाही लूप नाही त्याला काय म्हणायचं, मेश म्हणायचं. समजलं मेश काय आहे. तर नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये KVL स्टडी करणार आहे. KVL स्टडी करण्यासाठी तुम्हाला आपले आत्तापर्यंत जे लेक्चर झाले आहे ते क्लिअर असले पाहिजे. कारण KVL थोडंसं समजायला हार्ड असतं. का, कारण तिथे सर्व प्रकारच्या नेटवर्कच्या कन्सेप्ट अप्लाय होतात. त्यामुळे KVL स्टडी करण्यासाठी पहिले तुम्हाला सर्व प्रकारचे कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर असल्या पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही आपला हे लेक्चर पहिल्यांदा बघत असाल तर आय थिंक 5वं लेक्चर आहे. त्यासाठी तुम्ही सर्व 5 लेक्चर जर बघितलेले असतील तरच तुम्हाला KVL समजेल. KVLवरती न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतात. व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.